आणि यानंतर थेट जाऊयात बच्चू कडू सध्या बोलतात। लोकांना समजतं बावनकुळे साहेब, एवढं मूर्ख नका बनवू तुम्ही लोकांना। हे होते बच्चू कडू ज्यांनी बावनकुळेंनी जे दिलं होतं स्टेटमेंट त्याला उत्तर दिलेले। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, वर्धा, अमरावती। तर एकीकडे विदर्भामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। दुसरीकडे मुंबईत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। ॲक्वालाईनच्या स्थानकांना नावं देण्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। तर दुसरीकडे सध्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आमच्या आंदोलनाच्या दिवशी सरकारनं बैठक का लावली असा सवाल देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला आहे। बैठक आयोजित करण्यात आलेली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून। ज्या बैठकीला शेतकरी नेते किंवा या आंदोलनामधून कोणताही प्रतिनिधी गेलेला नाही आणि त्यामुळे ही बैठक रद्द केली गेली होती। वास्तविक 1 ते 1.5 तासाची वेळ मुख्यमंत्र्यांनी या बैठकीसाठी राखून ठेवल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं, पण कोणताच प्रतिनिधी आंदोलकांच्या बाजूनं या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी आला नाही आणि त्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली। बावनकुळे साहेब, इतके तुम्ही शेतकऱ्यासोबत विश्वासघात करताय। 10 मेसेज आहे बावनकुळे साहेबांना मी मीटिंग लावण्याबाबत आणि 28लाच मीटिंग लावायची। हे लोक जनता वाऱ्यावर ठेवायची, आम्हाला तिकडे अटक करायचं त्यांचा प्लॅन होता। सगळे नेते एकत्र बोलावायचे, अटक करायचं आणि या जनतेला तुम्ही वाट लावायची होती। तुमचं प्लॅनिंग आमच्या लक्षात आलं। त्यांच्या मागण्याचा अर्ज मिळाला होता म्हणूनच आम्ही मीटिंग। बैठकीची गरज काय? बैठकीची गरज काय? डायरेक्ट निर्णय घ्या ना। रविकांत आम्ही बोलावलं असतं, आज जर आम्ही तिकडे नेते गेलो असतो, जनता कोणाच्या भरोश्यावर राहिली असती? साधी गोष्ट आहे। एवढे लोकांना समजतं बावनकुळे साहेब, एवढं मूर्ख नका बनवू तुम्ही लोकांना। हे होते बच्चू कडू ज्यांनी बावनकुळेंनी जे दिलं होतं स्टेटमेंट त्याला उत्तर दिलेले। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, वर्धा, अमरावती। तर जर आमच्या मागण्यांचं पत्र मिळालं होतं तर बैठक लावण्याची गरजच काय? थेट निर्णय का सरकार घेत नाही असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केलाय। आम्हाला सगळ्यांना तिथे एकत्र बोलवून अटक करण्याचा सरकारचा डाव होता असा आरोप सुद्धा बच्चू कडू यांनी केलेला आहे। ज्या दिवशी आमचं आंदोलन होतं त्याच दिवशी बैठक बोलावण्याचं कारण काय असा सवालही बच्चू कडूंनी सरकारला केलेला आहे। ज्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मागण्यांच्या अनुषंगानं ती बैठक रद्द झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या बैठकीसाठी वेळ राखीव ठेवलेली होती, पण आंदोलकांकडून कोणताही प्रतिनिधी या बैठकीमध्ये सहभागी झाला नाही आणि त्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली। आणि यानंतर पुन्हा एकदा पाहूयात बच्चू कडू नेमकं काय म्हणाले। वा बावनकुळे साहेब, इतके तुम्ही शेतकऱ्यासोबत विश्वासघात करताय। 10 मेसेज आहे बावनकुळे साहेबांना मी मीटिंग लावण्याबाबत आणि 28लाच मीटिंग लावायची। हे लोक जनता वाऱ्यावर ठेवायची, आम्हाला तिकडे अटक करायचं त्यांचा प्लॅन होता। सगळे नेते एकत्र बोलावायचे, अटक करायचं आणि या जनतेला तुम्ही वाट लावायची होती। तुमचं प्लॅनिंग आमच्या लक्षात आलं। त्यांच्या मागण्याचा अर्ज मिळाला होता म्हणूनच आम्ही मीटिंग। बैठकीची गरज काय? बैठकीची गरज काय? डायरेक्ट निर्णय घ्या ना। रविकांत आम्ही बोलावलं असतं, आज जर आम्ही तिकडे नेते गेलो असतो, जनता कोणाच्या भरोश्यावर राहिली असती? साधी गोष्ट आहे। एवढे लोकांना समजतं बावनकुळे साहेब, एवढं मूर्ख नका बनवू तुम्ही लोकांना। हे होते